जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपला जय गुरु. जय गुरु. 38वा श्लोक संपला होता, पण एकदा परत त्याचं पटकन उजळणी घेऊया. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. तर तो जो काम काम आणि क्रोध, त्यातलाही कामापासून क्रोध होतो. त्यामुळे काम हा वैरी कसा आहे हे कृष्ण इथं सांगतायत. हां, तर जसा धुराने अग्नी झाकल्या जातो. अग्नी आहे की नाही दिसतच नाही. आदर्शा मलेनं म्हणजे आरशावर जर धूळ असेल तर ती मळानी किंवा मातीने झाकली जाते. तसंच उल्ब म्हणजे वारीने गर्भ झाकला जातो. हां, तसंच ते ते म्हणजे काय ज्ञान पुढे येईल ते. तर ते म्हणजे मूळ जे ज्ञान आहे ते कामक्रोधाने झाकल्या जातं. हे आपण पहिल्या काल परवाला बघितलं होतं. बरोबर. आता 39वा श्लोक. आवृत्तं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. तर हा 39वा श्लोक आहे. तर हे कौंतेया संबोधन आहे. हे कौंतेया म्हणजे कुंतीपुत्रा म्हणजे अर्जुना. हं, हां. तर इथे गीतेमध्ये एक छान आहे. सारखं ना दर 5-6 श्लोकांनी कृष्ण त्याला हाक मारतोय. वा, हां, कुंतीपुत्रा, हां, वगैरे वगैरे, अर्जुना, महाबाहो, पार्थ, म्हणजे तो ऐकतोय की नाही, आपलं जागा आहे की नाही, असं तो बघतोय. म्हणजे माझ्याकडे लक्ष आहे की नाही त्याचं, म्हणून हाक मारून तो सांगतोय. तर हे कोणते या ज्ञानिनः नित्यवैरिणा. ज्ञानिनः म्हणजे षष्ठी आहे. तर ज्ञानी पुरुषाचा किंवा ज्ञानी माणसाचा नित्यवैरी, अत्यंत नेहमी वैरी कोण? आणि तो कसा आहे वैरी? दुष्पूरेण म्हणजे कधी तो पूर्णच होत नाही. पूर्ण म्हणजे काय? पुरले म्हणजे जो पूर्ण असतो त्याला म्हणजे पूर पूर म्हणजे भरणे, आणि पूर्ण म्हणजे पूर्ण होणे. पण जो दुष्पुरेण, कधी तो पूर्ण होतच नाही. हां, सतत काहीतरी रिकामाच राहतो. कितीही टाका, तो रिकामाच राहतो त्याचा ग्लास असं. हां, तसंच अनलेन. तर अनल म्हणजे अग्नी. हां, खरा संस्कृतमध्ये अनल म्हणजे काय? अग्नी. पण या अनल हा शब्दही कसा आलाय अग्नीचा? की अग्नी हा खादाड आहे ना, त्याला किती तुम्ही इंधन टाका, तो लगेच भस्म करतो. परत आता काय? परत मागतो नाही का? तर अनल म्हणजे म्हणजे नाही, नल म्हणजे जो बांधतो, म्हणजे जो संतुष्ट होऊ शकतो तो नल. अनल म्हणजे ज्याची कधी तुष्टी होतच नाही, असा अनलेन. म्हणजे अनल या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे अग्नी, आणि अग्नीचा गुणधर्म काय आहे? त्याला काहीतरी हवं असतं, म्हणून त्याला आपण आहुती देत असतो नाही का, असं. तर असा अनल एतेन कामरूपेण. म्हणजे असा जो जो ज्याला जो कधी पूर्ण होत नाही आणि जो कधी संतुष्टही होत नाही. म्हणूनच आपण म्हणून बघतो की एखाद्या ठिकाणी आग लागली की असं होत नाही की ती थांबली, बाबा थोडंसं लागली आणि थांबली. ती वाढतच जाते. कारण का? अग्नीची प्रवृत्ती आहे, त्याचं कधी पोट भरतच नाही. हां, त्याला आता पुरे असं नाही, तो जंगलच्या जंगल तो खाक करतो नाही का, असं. एतेन कामरूपेण ज्ञानम आवृतम. तर अशा या अत्यंत खादाड आणि नित्य अतृप्त, अशा अग्नीसारखा नित्य अतृप्त अशा या कामरूपी शत्रूने ज्ञानम आवृत्तम. हे ज्ञान आहे ते आवृत केलेलं आहे. आवृत्त म्हणजे आच्छादित केलंय. आता हे ज्ञान आच्छादित केलंय म्हणजे काय? तर जसं आपल्याला एखाद्या गोष्टीचं जर ज्ञान असलं, तर आपण चुकीच्या गोष्टीकडे मोहित होऊ का? कोणी कोणी काहीतरी
म्हणजे आपल्याला चुकीचं सांगितलं, हा इकडे नाही इकडे जा, इकडे नाही इकडे जा. पण आपल्याला जर योग्य रस्ता माहीत असेल तर आपण भलतीकडे जाऊ का, वाट चुकू का? नाही. पण तेच जर ज्ञान आपल्याला नसेल, नक्की रस्ता कुठला, तर मग कोणी सांगेल, कोणीही आपल्याला फिरवू शकेल, इकडे जा, इकडे जा, इकडे जा. म्हणजे थोडक्यात भ्रमित करू शकेल आपल्याला, नाही का? तर आता काय आहे की हे जे ज्ञान आहे, सगळ्यांनी म्यूट करा हं. तर हे जे ज्ञान आहे, तर या ज्ञानामुळे सगळे म्हणजे आपल्याला काय करावं हे कळत नाही. आणि आपण भ्रमून जातो. थोडक्यात आपण मोहित होतो आणि भरकटतो. तर ज्ञान आवृत्त झाल्यामुळे परिणाम त्याचा काय होतो, की आपण भरकटतो म्हणजे काय, योग्य मार्ग आपल्याला जे या नरजन्मात आपल्याला जो पुरुषार्थ साधना करायची आहे, हां, आपली उन्नती करायची आहे, आपल्याला उद्धार करायचा आहे. 84 लक्ष योनींनंतर आपल्याला नरजन्म मिळाला आहे. कशाकरता? आपल्या उद्धाराकरता. कारण जसं मागे म्हटलं तसं हाच एक नरदेह किंवा मनुष्य जन्म हाच एक आपला म्हणजे कर्मयोनी आहे. बाकी सगळ्या भोगयोनी आहेत. पण इथं ते जे ज्ञान आहे, त्यामुळे आपला फोकस जो असायला पाहिजे तो राहत नाही. कारण ते ज्ञान आच्छादित झालं असतं. आपण भलत्याच गोष्टीकडे आपण मोहून जातो असं. हां, करायला गेलो म्हणजे कराय ज्यासाठी जन्म घेतला ते विसरून जातो आपण असं, नाही का? असं. तर असं असं जे अद्वैत ज्ञान की ज्याच्यामुळे आपल्याला नित्य मी, हे जग आणि तो परमेश्वर हे एकच आहे असं जे शुद्ध अद्वैत ज्ञान, हां, आणि देह म्हणजे मी नाही हे ज्ञान, हां, हे सगळं झाकून जातं आणि आपण देहालाच स्वतः मी समजायला लागतो, नाही का? असं समजलं. तर हे ज्ञान त्या काम आणि क्रोधांनी हे सगळं ज्ञान आवृत्त केलेलं आहे असं. ठीक आहे, पुढचा श्लोक बघूया. हं. आणि इथं आता मग मूळ मूळ गोष्टीवर भगवान येत आहेत. आता पण हा जो काम जो आहे, तर असं नुसतं एवढा कसा काय पॉवरफुल झाला, सर्व शक्तिमान? हां, काहीतरी त्याला आधार असेलच ना, की ज्याच्या आश्रयाने किंवा ज्याच्या आधाराने एवढा तो बलशाली झालेला आहे. तर त्याचा आधार काय? हे या 40व्या श्लोकात सांगितलेलं आहे. हं. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इथं आता हे जे शेवटचे 3 श्लोक आहेत, 4 श्लोक आहेत, तर इथे या सगळ्या याचं सार आहे. कर्मयोगाचं सार, असं म्हणता येईल. म्हणजे याचं ज्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेत रूट कॉज म्हणतो ते आहे. काय? तर हा जो काम आहे, तर इंद्रियाणी म्हणजे सगळी इंद्रिय, मन आणि बुद्धी, मनो म्हणजे मनः आणि बुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. पहिली ओळ पूर्ण. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय, आता 10 इंद्रिय आली, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही. नंतर मन आणि बुद्धी हे याचं अधिष्ठान आहे. कोणाचं? कामाचं. काम म्हणजे इच्छा, आकांक्षा, स्पृहा, आशा, हे सगळं. हं. आणि एषः, एषा म्हणजे हा एकवचन आहे. एषः म्हणजे हा काम, हा जो नित्यवैरी जो आहे आपला, कोण? काम. हा एषः एतैही, हे तृतीया झाली. एषाची तृतीया आली, बहुवचन. म्हणजे ह्या इंद्रियांच्या म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या सहकार्याने किंवा आश्रयाने ज्ञानम, हां, आवृत्य, ज्ञानम आवृत्य, हां, म्हणजे काय? हा काम एकटा नाही करत. त्याला जर ज्ञानाची साथ नसेल तर तो काही नाही करू शकणार. पण त्याला जेव्हा इंद्रिय आणि मन आणि बुद्धी यांची जेव्हा त्याला साथ मिळते, तेव्हा तो या ज्ञानाला आपल्या आवृत्त करतो. हं. समजलं? की हा काम एकटा नाही करत.
आधीच्या श्लोकात जे सांगितलेलं आहे की हा काम जो आहे हा सगळा महाखादाड आणि असंतुष्ट नित्य अतृप्त आहे, तो सगळं ज्ञान आवृत्त करतो. पण तो कोणाच्या संयोगाने कोणाच्या मदतीने करू शकतो हे कार्य? एकटा असेल तर तो काही नाही करू शकणार. इंद्रियाणी मनः बुद्धी एतैही, म्हणजे यांच्या सहयोगाने सहकार्याने हा ज्ञान आवृत्य, ज्ञानाला आवृत्त करून देहिनम विमोहयती. आता देहिनम म्हणजे जो देह धारण ज्यांनी केलेला आहे असा कोण? मनुष्य. असा देहधारी माणसाला हा मोहित करतो. समजलं? तर म्हणजे जसं एकटा एकटा काम नाही काही करू शकत. हा, आणि त्याला परास्त करणंही खूप कठीण आहे. पण इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचा सहयोग त्याला जर दिला नाही तर तो काही करू शकत नाही. ही त्याची युक्ती आहे त्याला नियंत्रित करायची. हं? बरोबर. कारण काम हा म्हणजे काम हा प्रारब्धाने प्रेरणा होते. प्रेरणा कशाने? तर प्रकृतीने. पण त्या कामाला कंट्रोल करण्यासाठी आपली इंद्रिय आणि मन आणि बुद्धी ही जर ताब्यात ठेवली तर तो एकटा काम काही करू शकत नाही. म्हणजे प्रकृतीला ताब्यात कसं ठेवायचं? तर इंद्रिय आणि मनोबुद्धी आधी जे आपण बघितलं की हे सगळं म्हणजे सगळा गुणकर्म विभाग अशा किंवा गुणविभाग आणि कर्मविभाग यांचा सगळा खेळ आहे. पण या गुणांना हं, ताब्यात कसं ठेवायचं? तर इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचा, कारण यांचा सपोर्ट नसेल तर तो काहीही करू शकत नाही. आले लक्षात हे दोन श्लोक? 39वा आणि 40वा. हो. हो सर. हं, हो. हा, ठीक आहे. आता 41वा श्लोक घेऊया आपण. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ प्राप्मानं प्रजहिध्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणजे हे भरतर्षभ. हा, हे भरत आणि ऋषभ. ऋषभ म्हणजे ज्याला आपण बैल म्हणतो. जसं मी मागे सांगितलं होतं की बैल म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ प्राणी ऋषभ. हां, तर भरतर्षभ म्हणजे भरत कुलातल्या श्रेष्ठ पुरुषा. हां, हे भरतर्षभ म्हणजे हे भरत कुलातल्या श्रेष्ठ पुरुषा. अर्जुनाला तो सन्मान देतोय की असा तू श्रेष्ठ आहेस. तस्मात, हां, म्हणून, याकरिता, त्वम, तू, आदौ, सगळ्यात आधी, इंद्रियाणी नियम्य. पहिल्या वाक्याचा हा अर्थ आहे. तस्मात त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य हे भरतर्षभ. हे अर्जुना, हे सगळं मी तुला सांगितलं, त्यामुळे याचं मूळ रूट कॉज काय आहे? तर इंद्रिय. आणि यात इंद्रियामध्ये मन आणि बुद्धी इथं आलेली आहेत. हां, त्यामुळे कारण इंद्रियाणी आदौ म्हणजे इंद्रिय वगैरे, म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी असं. हां, तर यांना तू नियम्य म्हणजे नियंत्रित करून, नियमित करून म्हणजे नियंत्रित करून. आता इकडे फार एक महत्वाचं आहे. नियंत्रित करून म्हणजे त्यांचा नाश करून नाही. नियंत्रित करून म्हणजे काय? सध्या तू त्यांच्या वशात आहेस, इंद्रियांप्रमाणे तू धावतो. त्याच्याऐवजी इंद्रियांचा तू मालक पाहिजेस, तू इंद्रियाचा स्वामी पाहिजेस. सध्या इंद्रिय जसं खेचतील तसं तू करतोयस. म्हणजे तू करतोयस म्हणजे सामान्य माणूस करतो. त्याच्याऐवजी तू तू माणसाने काय केलं पाहिजे? तर इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे. इंद्रियांना आपल्या नियंत्रणात आणलं पाहिजे. उलट. ज्ञान विज्ञान नाशनम एनम पाप्मानम प्रजहिही. आणि मग इंद्रियांना नियमित नियमित म्हणजे नियंत्रित तू केलं, मग काय होईल? ती इंद्रिय कामाला साथ देणार नाहीत. कारण तुला आता माहिती झालंय की आपला शत्रू कोण? काम. त्या शत्रूला मदत करणारे आपले घरभेदी कोण? तर आपली इंद्रिय आणि मन आणि बुद्धी. हे जे घरभेदी आहेत,
नाही का? तर त्यांना तो नियंत्रित कर. जसं म्हणतात ना, की बाहेरच्या शत्रूंशी लढाई करणं सोपं असतं, युद्ध करणं. पण अंतर्गत शत्रूंना आधी नियंत्रित केलं, तर बाहेरच्या शत्रूंचं काही नसतं. जे आपण सध्याच्या याच्यात बघतो पॉलिटिकल किंवा सगळ्या ह्याच्यात, नाही का? व्यवहारातही. हं, की अंतर्गत शत्रूंना नियंत्रित करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांना एकदा नियंत्रित केलं, की बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे. तर तुझे हे जे इंद्रिय जी आहेत, यांना तू नियंत्रित कर. हं, आणि मग काय होईल? ज्ञान विज्ञान नाशनम एनम पापमानम प्रजही. पापमानम म्हणजे या पाप्याला, हं, हा जो पापी आहे, पापी का बरं आहे कामं? कारण सगळ्या दुष्कर्म करायला तो प्रवृत्त करतो, नाही का? तुझ्याकडून सगळी दुष्कृत्य करून घेणारा कोण? हं, तुला भरकटणारा कोण? तर हा काम. तर ह्याला तू प्रजही म्हणजे त्याग कर. जहीही म्हणजे त्याग करणे. हं, जही म्हणजे त्याग करणे आणि प्रजही म्हणजे प्रकर्षाने त्याचा त्याग कर, म्हणजे पूर्णपणे त्याचा त्याग कर. तर त्याग कर म्हणजे मारू नकोस, त्याग कर, कारण त्याला मारू तर शकत नाही. हां, जसं आपण पुराणात वाचलेलं आहे, की तो काम हा विदेही आहे, त्याला मारू शकत नाही. शंकराने त्याला भस्म केलं होतं. हं, पण हा सृष्टीचक्रासाठी हा काम आवश्यक आहे. कारण जर काम नसेल तर सृष्टीचक्र होईल का? नाही. हा जो कर्म, हे जे सृष्टी निसर्ग चक्र हे सुरू राहण्यासाठी काम आवश्यक आहे. त्यामुळे काम हा तसं म्हटलं तर त्याचा नाश करायचा नाहीये. पण ज्याला उद्धार करायचा आहे, त्याला त्याचा त्याग करायचा आहे. हे फार महत्वाचं आहे. त्याचा नाश कर असं कधी म्हणत नाही कृष्ण. हं? त्याचा परित्याग कर. प्रजही, प्रकर्षाने त्याग कर. आता इथे ज्ञान विज्ञान नाशनम हे 2 शब्द का वापरलेत? हं, तर ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान. म्हणजे कसं? मी एखादं पुस्तक वाचलं, मला गुरूंनी शिकवलं, वेद वाचले, उपनिषदं वाचली, पुराणं वाचली, बाकी काही शास्त्र शिकलो. त्याला आपण म्हणतो ज्ञान किंवा शब्दज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय? म्हणजे विशेष. ज्ञानाचं विज्ञान करायचं आहे आपल्याला कोणालाही. म्हणजे काय? की मी जे शिकलो त्याचा अनुभव, त्याची अनुभूती होणं म्हणजे विज्ञान. म्हणून आपल्याला बघा, विज्ञान शाळेत आपण विज्ञान हा शब्द काय आहे? ज्ञान नाही. लक्षात घ्या. कारण विज्ञानामध्ये आपण काय करतो? मुख्यतः फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी याला विज्ञान का म्हणतात? कारण तिथे प्रयोग असतात. प्रयोगशाळा असते. त्या प्रयोगशाळेमध्ये आपण जे ज्ञान शिकलो, जसं किंवा नाही का, काय ते केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये न्यूटन्स लॉज वगैरे वगैरे आपण त्याची अनुभूती घेतो ना, प्रयोगात आपण त्याचा अनुभव घेतो आणि मग तो कन्सेप्ट आपण कधी विसरत नाही. ज्ञान हे विसरल्या जाऊ शकतं, पण ज्ञानाचं जेव्हा विज्ञान होतं, अनुभव एकदा घेतला, की त्याचं ते ते मग कायम आपलं पक्कं बसतं. बरोबर? म्हणून त्याला, म्हणजे ज्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात अध्यात्मशास्त्रात. परोक्ष ज्ञान हे विसरलं जाऊ शकतं. हं, त्याला फाटे फुटू शकतात. पण विज्ञान जे असतं, की मी ज्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे. उदाहरणार्थ मला साखर, हं, साखर मला गोड आहे, गोड आहे, गोड आहे, असं एखाद्या जंगलातल्या आदिवासी किंवा वनवासी मुलाला सांगितलं, पण त्यांनी साखर कधी पाहिलेलीच नाहीये. मग त्याला दुसरं कोणी सांगितलं, "हे साखर काही गोड नसते." तो म्हणेल, "ठीक आहे बाबा, गोड नसते." त्याला कोणी भरकटवू शकतो नुसत्या ज्ञानाला. पण जे विज्ञान, कोणी जर साखर आपल्या तोंडावर ठेवली आहे ज्यांनी, आणि त्यांनी साखरेची चव घेतलेली आहे, की पिठी साखर तोंडावर टाकली जिभेवर, की लगेच विरघळते आणि गोडवा येतो. त्याला कोणी नंतर भ्रमित करू शकतं का? नाही. म्हणून त्याला विज्ञानाचं महत्त्व अध्यात्मातही आहेच आणि शास्त्रातही आहेच, नाही का, सायन्समध्ये. तर ज्ञान विज्ञान नाशनम एनम. तर असं हा जो, पण हा काम एवढा म्हणजे काय, प्रबल बलवान आहे, की तो अगदी अनुभूती ज्याला आलेली आहे त्याला पण तो, म्हणजे त्याचं मन भरकटवू शकतो, मन आणि बुद्धी, आणि दुसरंच काहीतरी करायला लावतो. तेव्हा इथे फार महत्वाचं आहे, काम हा नुसतं ज्ञानी म्हणजे नुसतं ज्याला शब्दज्ञान आहे त्यालाच भरकटवत नाही, की ज्याला अनुभूती आहे त्याला सुद्धा तो भरकटवू शकतो.
हे महत्वाचं. ध्यान विज्ञान नाशनम. आलं लक्षात? तर त्यामुळे असा हा काम जो आहे, तर याला तू प्रजयी म्हणजे पूर्णपणे याचा त्याग कर. समजतंय ना? कोणी काही बोलत नाहीये. सर समजतंय. अपरोक्षानुभूती. सर, अपरोक्षानुभूती याचा अर्थच अनुभवजन्य ज्ञान असं आहे का? हो. पर पर अक्ष म्हणजे काय? दुसऱ्यांच्या डोळे, अक्ष म्हणजे डोळे, पर म्हणजे दुसरा, हम्म, परोक्ष म्हणजे काय? दुसऱ्यांनी बघितलेलं. हा, ते हम्म, पण आपण नुसतं दुसऱ्यांनी सांगितलं की मी मुंबईला गेलो होतो, गेटवेला खूप छान आहे, ओके, पण मी स्वतः जाऊन आलो तर जे जे अनुभव असतो त्याला म्हणतात अपरोक्ष अनुभूती. दुसरा कोणी सांगतो आणि हम्म, मी हो म्हणतो, ती परोक्ष अनुभूती. पण मग गंमत अशी आहे की मराठीत परोक्ष या शब्दाचा अर्थ आपण नेमका उलटा करतो. याच्या अपरोक्ष या शब्दाचा, याच्या अपरोक्ष. हम्म. हं. तर तो मराठीतला अर्थ चुकीचा आहे. मराठीत असे 2-4 शब्द आहेत की ज्याचा अर्थ मूळ शब्दापेक्षा उलट धरला जातो. पण खरा परोक्ष हो. म्हणजे पर अक्ष म्हणजे दुसऱ्याने बघितलेलं, आणि अपरोक्ष म्हणजे दुसऱ्याने नाही, मी स्वतःच बघितलेलं आहे, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मला कोणी फसवू शकत नाही आता असं. त्यामुळे विज्ञान म्हणजे अपरोक्ष अनुभूती, ज्ञान म्हणजे परोक्ष अनुभूती. परोक्ष अनुभूती नसतेच, परोक्ष ज्ञान असं. अच्छा. त्यामुळे परोक्ष ज्ञान, अपरोक्ष अनुभूती, हे दोन्ही लक्षात ठेवायचं. हम्म. हं, ठीक आहे. ठीक. हा, आता पण मग 42वा. मराठीत अपरोक्ष अपरोक्ष उलटा कसा बरोबर घेतो आपण? कोणाच्याही अपरोक्ष म्हणतो म्हणजे परोक्ष नसलेला तो असं नाही, अपरोक्ष. म्हणजे नाही मी ना. एखादं आता काम आपण दुसऱ्याला करून ऐका ना, ऐका ना, ऐका ना, असं मी म्हटलं त्यांनी माझ्या अपरोक्ष हे केलं, म्हणजे आपण म्हणतो मला न सांगता, किंवा वास्तविक अपरोक्ष म्हणजेच मला मला माहीत असताना असं. समजलं हा ना? हा. पण मी अपरोक्ष ही टर्मिनॉलॉजी दुसऱ्याच्या बाबतीतही वापरू शकते ना. त्यांच्या अपरोक्ष मी केलं हं. पण असं म्हटलं तर तो अपरोक्ष शब्दाचा योग्य उपयोग झाला. नाही ना, नाही ना, सांगतो कसं. त्यांच्या अपरोक्ष म्हणजे याचा अर्थ संस्कृतच्या दृष्टीने त्यांच्या अपरोक्ष म्हणजे काय? अपर म्हणजे त्यांनी त्यांच्या डोळ्या देखत मी केलं असं. वास्तविक अपरोक्ष याचा अर्थ आहे डोळ्या देखत, डोळ्यांनी अनुभवलेलं असं. मग त्यांच्या अपरोक्ष म्हणजे त्यांनी डोळ्यांनी अनुभवलेलं मी केलं. पण वास्तविक अर्थ अच्छा. मला म्हणायचं असतं परोक्ष, म्हणजे त्यांना त्यांना बर असं, त्यामुळे ते उलट आहे असं म्हटलं मी. हा, बर बर बर. होय. थोडासा तो म्हणजे समजुतीत फरक आहे असा. अशा 2-3 अजून शब्द आहेत मराठीत की ज्याचा अर्थ मूळ शब्दाच्या एकदम उलट आहे असं. ठीक आहे. आता पुढचा 42वा श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सः. आता ठीक आहे, इंद्रिय, मन, बुद्धी वगैरे वगैरे म्हटलं आपण, पण त्यातही मग काय आहे? म्हणजे नक्की कोणाला आवर घालायचा, नक्की कोणाला नियंत्रित करायचं? तर इथं कृष्ण आता त्याची पण गुरुकिल्ली सांगतायत. इंद्रियाणी, इंद्रियाणी म्हणजे ही सगळी ज्ञानेंद्रिय आपली. पराणी आहुहू म्हणजे इंद्रिय पर, पर म्हणजे पलीकडची आहेत, म्हणजे उत्तम आहेत किंवा पॉवरफुल आहेत असं. पर म्हणजे पलीकडचं नेहमी. हां, तर इंद्रियाणी पराणी आहुहू म्हणजे काय? इंद्रिय ही कशाच्या पलीकडचे आहेत? स्थूल देहाच्या, म्हणजे आपले बाकी म्हणजे हात पाय, वगैरे धड वगैरे यांच्यापेक्षा इंद्रिय ही पॉवरफुल आहेत, कारण ज्यांनी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, बरोबर? म्हणून आणि कर्मसुद्धा, कर्मेंद्रिय पण म्हणता येईल. त्यामुळे इंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्ही, ही बाकीच्या देहांच्या अवयवांपेक्षा आणि देहापेक्षा जास्त पर आहेत, म्हणजे पलीकडची आहेत, म्हणजे श्रेष्ठ आहेत, जास्त पॉवरफुल आहेत. एक आहुहू म्हणजे सांगतात, असं सांगितलेलं आहे, असं म्हटलेलं आहे. हां, आता इंद्रियाणी आणि पराणी काय म्हटलंय? अनेक वचन आहे, म्हणून इंद्रियाचं अनेक वचन इंद्रियाणी. हां, ते इंद्रिय म्हणजे नपुसकलिंग म्हणून पराणी असं. हां, नंतर इंद्रियेभ्य मन हा परम.
आता इंद्रियेभ्याय इंद्रियांपेक्षा पंचमी मनः परम. या इंद्रियापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? मन आहे. का बरं? कारण इंद्रिय शेवटी मन त्याला आदेश देतात इंद्रियाला, नाही का? तू इकडे बघ, तू हे बघ, तू हे खा, तू हे ऐक, नाही का? तू याचा वास घे. मन सांगतो तसं इंद्रिय ऐकतं. मनाने म्हटलं डोळे मीट की डोळे मिटतो आपण, मनाची इच्छा झाली की, नाही का? डोळे स्वतःहून उघडमीट करतात का? नाही, नाही का? तसं. त्यामुळे मन इंद्रियांना कंट्रोल कोण करतं? मन. म्हणून इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. तू म्हणजे परंतु मनसहा म्हणजे मन हे बुद्धीही परा. मनसा म्हणजे मनापेक्षा, पर पंचमी मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. यहा बुद्धेः परतः सहा. पण या बुद्धीपेक्षाही सहा म्हणजे तो म्हणजे कोण? आत्मा. जो आत्मा म्हणजे जीवात्मा परमात्मा दोन्ही एकच आहे शेवटी. तुम्ही आत्मा जो आहे तर तो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे असं. त्यामुळे इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा. योगी अरविंद आहेत ना, त्यांचं गीतेवरती एक त्यांनी छान लिहिलेलं आहे. त्यांनी एक विचार वेगळा असा मांडलेला आहे की पशु म्हणजे कोण? की ज्याला बुद्धी नाहीये, त्याला मन आहे. त्यामुळे पशु मनानुसार चालतात. मानव म्हणजे कोण? की ज्याचं मन हे मन तर झालेलंच आहे पूर्ण प्रकट, आणि त्याला बुद्धी दिलेली आहे. पण जसं पशुकडे मन आहे पण तो मनाचा पूर्ण उपयोग करतो, पण त्याच्या पलीकडे त्याला काहीच नाही. मनुष्याला हे मन दिलेलं आहे आणि मनुष्याला बुद्धी पण दिलेली आहे. पण दुर्दैव असं की आपण बहुतेक वेळा मनानेच वागतो, बुद्धीने वागत नाही. आणि मग योगी अरविंद असं म्हणतात की बुद्धी ही जी आहे हे आपल्याकडे मोठं साधन आहे की ज्याच्याकरून आपण स्वतःचा पूर्ण उद्धार करू शकतो. त्यामुळे बुद्धी जे सगळ्यात जास्त पॉवरफुल टूल आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग करून आपण आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि ज्याची बुद्धी प्रगल्भ आहे तो जीवनमुक्त म्हणजे तोच आत्मरूप. बघा आता पशु, मानव आणि जीवनमुक्त म्हणजे ब्रह्मच म्हणा, ब्राह्मी स्थिती आपण म्हणतो ना. तर या 3 अवस्था काय? पशु मनानेच वागतो. माणसाकडे मन तर आहेच पण बुद्धी दिलेली आहे, पण तो बुद्धीचा उपयोग करत नाही. पण बुद्धीचा जर उपयोग केला तर तो आत्म्यापर्यंत म्हणजे ब्राह्मी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो असं. त्यामुळे इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा आपला सगळा खेळ चालतो इंद्रिय आणि मनामध्ये. जो खेळ आपण कुठे करायला पाहिजे? बुद्धी आणि आत्म्यामध्ये असं. समजलं? 42वा श्लोक हा. येथे फक्त एक व्याकरणाचा मला उलगडा होत नाहीये. इंद्रिय आणि पराणी, बुद्धी ही परा म्हणजे स्त्रीलिंग विशेष्य आणि विशेषण जमतात. कसं पण असतं? मन कसं? परम. कसं आहे माहितीये का? इंद्रिय आणि पराणी हे बहुवचन नपुसकलिंगी असल्यामुळे ते इंद्रिय आणि पराणी झालं. मनहा परम झालं कारण मन हे नपुसकलिंगी आहे त्यामुळे परम. आणि बुद्धी परा कारण बुद्धी स्त्रीलिंगी असल्यामुळे परा असं. समजलं? पण मग मन का नाही आलं? मन हा विसर्ग का आला? मनस मूळ शब्दाचा आहे मनस. ओके. आणि मनसचं प्रथमा होते मनहा असं. अच्छा, ओके 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 ओके. पण मग परम का आलं? पण ते पर हा मन हे यायला आहे. पाहिजे. नाही तसं नाही. ते आहे नपुसकलिंगी असते ना. मनसचं मन हा घेतलेलं आहे त्यांनी आणि परम घेतलेलं. त्याचं विशेषण ते मन म्हणून अच्छा, परम. ओके ओके. मनस हा नपुसकलिंग आहे का? मनस नपुसकलिंगी असं. मनस ओके शब्द ओके आहे. ओके. मनस संस्कृतीमध्ये स हे आपण विसर्गात रूपांतर करू शकतो तसं. कारण वेधस वगैरे ते पुल्लिंग म्हणून म्हटलंय ना, त्याप्रमाणे नाही करत का? नाही. ठीक नाही आहे, आपण बरं, पुढे ठीक आहे. जाऊया. चालेल. ठीक आहे. आता 43वा श्लोक. एवम. आता याचा उपसंहार आहे पूर्ण. आता त्याचं
सार सांगितलं या सगळ्या अध्यायाचं. मग तू काय कर, शेवटी सगळं सांगितलं कर्मयोग. हां, मग तू काय कर, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तंभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. हा सगळ्याचा सार. हं. मग तू काय कर, हे महाबाहो, म्हणजे एवढा तू पराक्रमी आहेस, हे महाबाहो, हा तुला काही कमी नाही, तू काही स्वतःला छोटा समजू नको. हे महाबाहो, एवं म्हणजे याप्रमाणे, अशा रीतीने, परम बुद्धेहे परम आत्मानम, बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या परम, कारण आत्मा बुद्धीच्याही पलीकडचा आहे. बुद्धे हे परम आत्मानम म्हणजे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्मानम, द्वितीय आत्म्याला, बुद्ध्वा, बुद्ध्वा म्हणजे जाणून. कशाला तू, म्हणजे त्यामुळे तू हे महाभाव, हे अर्जुना, अशा रीतीने बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला बुद्ध्वा, परत बुद्ध्वा म्हणजे जाणून, कारण तू जाणणार कसा आहे, बुद्धीनेच जाणणार आहे. त्यामुळे बुद्धी सोडायची नाही आहे, कारण तू आत्मज्ञान कशाने प्राप्त होईल, तुला बुद्धीनेच प्राप्त होईल. समजलं? त्यामुळे बुद्धीचा विशेष आहे की बुद्धी, म्हणजे बुद्धीचं बोट धरूनच आपल्याला आत्म्यापर्यंत पोचायचं आहे. हां, त्यामुळे बुद्धे परत आत्मानं बुधवा, म्हणजे बुद्धीने आत्म्याला परत त्याचा बोधच घ्यायचा आहे आपल्याला आत्म्याचा. असं आत्मना संस्तभ्य. हां, कोणाला? आत्मना म्हणजे या आत्म्यानेच. हां, म्हणजे आत हां, आत्मना म्हणजे, आता इथं आत्मना हा शब्द आणि दुसरा आत्मन हा वेगळे दोन अर्थ आहेत ना. आत्मानम तो आत्मा, इथे आत्मना म्हणजे स्वतः. इथे आत्मना आणि आत्मानम दोन अर्थ याचे वेगळे आहेत. हां, आत्मना म्हणजे स्वतः, म्हणजे तू. हां, संस्तंभ्य, संस्तंभ्य म्हणजे, संस्तंभ्य म्हणजे स्तंभन कर. स्तंभन कर म्हणजे कंट्रोल कर. हां, कोणाला? दुरासदम, जो कोण, जो दुह आसदम म्हणजे ज्याला पकडणं कठीण आहे, दुर्जय आहे, अशा कामरूपम शत्रुम जही. आता इथे जही म्हणजे परत हे समाप्त करणं बरोबर नाही आहे, त्याग करणं असंच पाहिजे, ते मार नाही. हां, कामरूपी शत्रूला तो त्याग कर. जसं आपण प्रजही म्हटलं ना, तसंच इथे जही म्हणजे खरं अर्थ त्याग कर असाच पाहिजे, मार नको. तर तू या कामरूपी शत्रूचा त्याग कर. किंवा अगदी तुझ्या दृष्टीने मेला म्हणजे नाश कर, असं मार असं होईल, पण खरा अर्थ त्याचा त्याग पाहिजे, म्हणजे त्याच्यापासून तू दूर राहा. तुझ्याकडे, तुझ्यामध्ये त्याला ठेवू नकोस, असं या दृष्टीने नाश कर, मार म्हटलं तर ठीक आहे. पण त्यामुळे या म्हणजे सगळ्यात शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे, बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला तू जाण आणि कामाचा तू नाश कर. म्हणजे आत्मविचार म्हणजे परमात्म्याचा विचार करून स्वतः या कामाचा त्याग कर. समजलं? तर म्हणजे पूर्ण याचं कर्मयोग वगैरे सगळं याचं ठीक आहे, म्हणजे निष्काम वगैरे वगैरे, पण यांनी शेवटी याचं म्हणजे सार काय आहे, तर कामाचं. कारण काय, कर्मयोग जोपर्यंत संग किंवा आसक्ती सोडत नाही तोपर्यंत कर्मयोग होऊच शकत नाही. आणि आसक्ती म्हणजेच कामाला कशाने सोडणार, काम कशाच्या आश्रयाने राहतो, इंद्रिय, मन आणि बुद्धी. हां, त्यामुळे आणि इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. त्यामुळे त्या आत्म्याला तू जाणून या कामाचा तू त्याग कर. किती सोपं आहे. 5 स्टेप्स आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर सगळे आले. काम, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा, हे 5 लेवल्स आहेत. आपला सध्या जास्तीत जास्त वेळ कामाकडे चाललेला आहे, त्याच्याऐवजी आपल्याला बुद्धी आणि आत्म्यापर्यंत पोचायचं आहे. काम, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा हे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत, नाही का? तर पहिले 3 काम, इंद्रिय आणि मन यांचा हळूहळू आपण त्याग करायचा, यांच्यावर
जय मिळवायचा आहे, तोही एकाचा उपयोग दुसऱ्याने करून. म्हणजे इंद्रियाला मनाने जिंकायचं, मनाला बुद्धीने जिंकायचं, बुद्धीने आत्म्याला जिंकायचं किंवा जाणायचं असं. म्हणूनच मनाची व्याख्या दिलेली आहे योगशास्त्रात, संकल्प विकल्पात्मका मनः आणि निश्चयात्मिका बुद्धी. मन हे नेहमी चंचल असतं. त्यामुळे संकल्प विकल्प, हे करू की ते करू, हे करू की ते करू, असं हे असतं हे मन चंचल. त्याचा स्थायी भाव आहे चंचल, ते स्थिर कधी राहूच शकत नाही. जोपर्यंत मनाच्या कह्यात आहोत तोपर्यंत स्थिरत्व येणार नाही. त्याच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे, मनाचा त्याग करून बुद्धीकडे जायला पाहिजे. आणि मग बुद्धीचा एकदा म्हणजे मन काम इंद्रिय ही गेली की मग बुद्धी आणि आत्मा, मग आत्म्याकडे जाणं सोपं आहे. अशा रीतीने हा म्हटलेला आहे कर्मयोग, पण इथं आपल्याला पूर्ण पोचवलेलं आहे त्यांनी आत्म्यापर्यंत, नाही का? सर, जसं तुम्ही सांगितलं मनाचं संकल्प विकल्पात्मक हा मनः, तसं बुद्धीचं पण काय सांगितलं ना? निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय बुद्धी नेहमी तुम्हाला निश्चित काय ते सांगते, पण प्रॉब्लेम असा होतो की आपण बुद्धीचं ऐकत नाही, आपण मनाचं ऐकतो. बुद्धी तुम्हाला नेहमी सांगत असते विवेक कशात आहे, चांगलं काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय, असं. बुद्धी कधी कन्फ्यूज करत नाही, असं. कन्फ्यूज करतं ते मन. तर अशा रीतीने हे झालं आहे आता आपलं अध्याय. थोडक्यात मी 1-2 मिनिटं घेतो. परीक्षेचं सगळ्यांना कळलेलंच असेल. आपण एक काम करूया, आता तुम्हाला अजून सेशन्सची आवश्यकता आहे का, की 2 दिवस आता ब्रेक देऊया? माझी अशी सूचना आहे की आपण शनिवारी एकदा भेटायचं का? काही जर शंका असतील तर त्या, आणि परीक्षेच्या सूचना देण्यासाठी. शुक्रवारी भेटूया ना सर, म्हणजे मग शंका असतील तर त्या शनिवारी पण घेता येतील. शुक्रवारी माझी एक मीटिंग लागलेली आहे सध्या आमच्या बरं ठीक आहे, हां, शनिवारी. म्हणून. नाहीतर शुक्रवारी चाललं असतं मला, पण मी त्यांना म्हणत होतो तर गुरुवारी घ्या. ते हां, सर बोलू का? काय म्हणताय, बोला. हा, मला ते ना संदर्भ व्याख्याच आहे ना ते समजत नाही, ते त्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगू शकाल का? नाही का, किसी एक श्लोक का ससंदर्भ व्याख्या कीजिए. तर बरोबर ते सर, आम्हाला समजत पण नाही, हेच विचारायचं. ते कसं लिहायचं? ओके, म्हणजे उद्या ओके. प्रश्नपत्रिकेबद्दल सगळ्यांनाच थोडस हे आहे, तुम्ही थोडस एक एकदा काम, ते सगळं सांगा. अच्छा, आज कुठला वार आहे? सोमवार, बरोबर. तर आपण मग हे असं करायचं उद्या का, घ्या ना सर. उद्या गुरुवार चालेल किंवा बुधवार उद्या चालेल. किंवा बुधवार मी गुरुवार. मी मी सांगतो उद्या किंवा परवा. उद्या नको, किंवा उद्या किंवा परवा काय ते मी सांगतो तुम्हाला. हां, नक्की काहीतरी सांगतो, पण चालेल मग सर. उद्या किंवा परवा घेऊया आपण, चालेल. फक्त तेव्हा आपण प्रश्नपत्रिका बघून प्रश्नपत्रिकेचे काय अपेक्षा आहे याबद्दलच आपण बोलूया. बाकी काही शंका असतील तर आता तुम्ही त्यांना ओके. ग्रुपवर टाका, आणि मग मी तेवढे त्याची उत्तरं देईन. म्हणजे आता फार मध्ये हे गेलेलं आहे ना पिरियड, त्यामुळे कळत नाहीये ते नाही, कसं हरकत नाही, लिहायचं वगैरे. हरकत नाही. तर मग शक्यतो उद्या नाही तर परवा मी तुम्हाला सांगतो, 1-2 आणि दिवस त्याप्रमाणे. सांगितलं तर म्हणजे त्या जरा थोडं लक्षात येईल ना, आणि अभ्यासही करता येईल तसा. बरोबर, हरकत नाही. हां, चालेल. उद्या किंवा परवा आपण करूया मग, चालेल. मग जमलं सर तर मला परत आपण. हां, एकच बोला अदिती. हां, 17 नोव्हेंबरची एकच मला क्वेश्चन पेपर दिसला मला. ठीक आहे, मी पाठवले होते. ग्रुपमध्ये बरेच आहेत ना, ग्रुपमध्ये भरपूर सगळे प्रश्न नाही, तिचं एखाद्या वेळेस मिस झालं असेल, आणि मग ते काय तेव्हाच डाउनलोड नाही केले ना 3-4 दिवसात, हा 4-5 दिवसात, तर मग ते डाउनलोड होत नाहीत. ओके, तर अजून अच्छा, कारण कोणाला मी जर PDF नसतील मध्ये तर सगळं परत केलं. ठीक आहे, मी परत कोणीतरी एकदा पाठवा की. तुम्ही पाठवा किंवा कोणीतरी पाठवेल तुमच्यापैकी तरी चालेल. हां, फॉरवर्ड करा हो ते सगळे चालेल. मी तेच पाठवले. पाठवायचं ना परत? हो हो, तेच पाठवा हो परत. हां हां बरं, लगेच पाठवते. हां, वेळ ओके संपत आलेली थँक्यू. आहे आपली. तर मग आता कन्क्लुजन म्हणजे उद्या किंवा परवा आपण क्लास घेऊ. तुम्ही उद्या सकाळपर्यंत सांगेल. हां, बरं. ओके थँक्यू चला, सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु, जय गुरु. जय गुरु. जय गुरु.